योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमची पण प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच तुम्हाला देखील मिळणार आहे। तर चला तारीखवार या ठिकाणी जाहीर झाली असून पूर्णपणे तारीखवार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण या ठिकाणी पुरवली जाईल। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका, कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा। तर चला चालू करू व्हिडिओला। व्हिडिओ बघण्यापूर्वी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण या ठिकाणी बघावं लागेल, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे माहिती समजेल। तर चला सविस्तरपणे बघू कधी येणार आहे 21वा हप्ता। ज्या शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, आता त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला टप्पा या ठिकाणी या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी वितरणाला देखील सुरुवात या ठिकाणी करणार आहे। जर तुम्ही पण या 17 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही पण हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण केलेले असतील तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी ठरू शकते, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता फक्त या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये या 17 जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी ठरवले जाणार आहेत। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे जर तुमची शेती या 17 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे, DBTच्या बटनाच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे जर तुमचे हे दोन महत्त्वाचे काम अधुरे असतील तर तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करावी नाही लागणार आणि तुम्हाला पण सहज आणि पटकन पैसे मिळून जातील। जर तुम्ही पण हे दोन काम अधुरे ठेवले तर तुम्हाला पण अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकते, तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करून घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे जर तुमचे पण हे दोन काम अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्ही ते पूर्ण करा आणि जर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पाहिजे असेल तर हे दोन महत्त्वाचे काम करणं तुम्हाला गरजेचे आहे। पण जर तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही पण हे दोन महत्त्वाचे काम ऐका आणि ते पूर्ण सुद्धा करा, जेणेकरून तुमचे पण या दोन कामामुळे जर तुमचे पैसे अटकले असतील तर ते पण निघून जातील। जर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता नाही मिळाला तर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम जर तुमचे ते अधुरे असतील तर लवकरात लवकर करून टाका, जेणेकरून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता सुद्धा मिळून जाईल। तर चला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे। जर तुम्ही पण या 17 जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्या जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी या 17 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा सुद्धा असेल तर तुम्हाला पण पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा आजपासून हप्ता वाटणाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला पैसा येऊ शकतो। आज सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसा येऊ शकतो। या ठिकाणी जर तुमचे हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण असतील आणि तुमच्या पण बँकेमध्ये जर फास्ट पैसे येत असतील तर तुम्हाला DBTच्या बटनाच्या माध्यमातून या ठिकाणी या 2 दिवसामध्ये पहिला टप्पा म्हणजेच या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख पण या 17 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर तुम्हाला पण मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते 17 महत्त्वाचे जिल्हे ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। फक्त हे दोन महत्त्वाचे काम तुम्हाला पूर्ण करावे लागेल, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेची रक्कम घेण्यास अडथळा बाधा निर्माण होणार नाही। जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला समोर भविष्यामध्ये अडचण आली नाही पाहिजे तर तुम्हाला पण हे दोन महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे। त्यामुळे ते दोन महत्त्वाचे काम तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। तर चला सविस्तरपणे तुमच्या डोक्यातला प्रश्न आपण या ठिकाणी काढू, कोणते आहेत ते महत्त्वाचे दोन काम, जे दोन महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अर्जंट आहे आणि ते तुम्हाला करणं गरजेचे आहे। त्यामुळे जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला अडचण किंवा बाधा निर्माण होऊ शकते आणि ते 17 जिल्हे कोणते आहे जे 17 जिल्ह्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पहिलाच टप्पा या 17 जिल्ह्यामध्ये मिळणार, बाकी दुसऱ्या टप्प्यामध्ये बाकी पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार। तर चला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कोणते आहे ते 17 जिल्हे, कोणती आहे ती 17 जिल्ह्याची यादी ज्या 17 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार। तुम्ही पूर्णपणे निश्चितीने बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख येतो का नाही येतो। जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या ठिकाणी आला तर तुम्हाला
तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे. तर चला तुमच्यासमोर मी मांडतो ती 17 जिल्ह्याची यादी. या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये बघून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आहे आणि तुम्हाला पण पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार असं तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे ही 17 जिल्ह्याची यादी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण नक्की बघा, पूर्ण 17चे 17 जिल्हे बघा आणि त्या 17 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तर तेही नक्की बघा. तर चला तुमच्यासमोर मी महत्त्वाचे असलेले ते 17 जिल्हे मांडतो आणि जर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही एकदा हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण तर करून बघा. आणि जर तुम्हाला पण वाटत असेल की 8वा हप्ता पण तुम्हाला लवकर मिळाला पाहिजे तर तुम्ही पण हे दोन महत्त्वाचे काम करू शकता. जर तुमचे ते अधुरे असतील तर चला तुमच्यासमोर आपण मांडू ती 17 जिल्ह्याची यादी. कोणते आहेत ते महत्त्वाचे 17 जिल्हे ज्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार. जर तुम्ही पण या 17 जिल्ह्यामधील असाल तर तुम्हाला पण 8वा हप्ता देखील मिळणार आहे. तर चला तुमच्यासमोर मांडतो मी ती 17 जिल्ह्याची यादी. तर यामध्ये पहिला जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगर जिल्हा. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमची शेती जर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार. समोरचा जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा क्षण. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा बीड जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका. समोरचा जिल्हा या ठिकाणी असणारा आपला धुळे जिल्हा. जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा धुळे जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही पण शेती करत असाल तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण देखील मिळणार आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. कारण की आता धुळे जिल्ह्याचं नाव सुद्धा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे दोन महत्त्वाचे काम करणं गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम नक्की पूर्ण करा. दुसरा जिल्हा असताना आपला नाशिक जिल्हा. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यामधून बघत असाल तर तुम्हाला पण आनंदाचा क्षण या ठिकाणी मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासा. जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण आनंद या ठिकाणी होणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला सोलापूर जिल्हा. जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा सोलापूर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर या ठिकाणी आलेली आहे. फक्त हे दोन महत्त्वाचे कामे पूर्ण तुम्हाला करणं अत्यावश्यक या ठिकाणी ठरवले आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. जालना जिल्हा. जर तुम्ही पण जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल आणि तुम्हाला पण वाटत असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार तर तुमची आता प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. चिंता तुमची आता या ठिकाणी मिटलेली आहे. समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे अहिल्यादेवी नगर. जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी देखील आलेली असून आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी मिळणार आहे. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपण बघू. त्यापूर्वी तुम्हाला हे दोन महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे. जर तुमचे ते अधुरे असतील तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण नक्की करा जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. समोरचा जिल्हा आपला असणार आहे नांदेड जिल्हा. आणि जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठा आनंदाचा क्षण देखील आलेला आहे. त्यामुळे चिंता करू नका. फक्त हे दोन महत्त्वाचे काम जर तुमचे झालेले नसतील तर लवकरात लवकर तुम्ही जाऊन हे दोन महत्त्वाचे काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना या ठिकाणी करावा नाही लागणार. तुम्हाला पण रक्कम थेट मिळून जाईल आणि तुम्हाला पण अडचण या ठिकाणी होणार नाही आणि बाधा तुम्हाला या ठिकाणी काहीच या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे हे दोन महत्त्वाचे काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचे आहे. जर तुम्ही ते केले नाही तर तुम्हाला लवकरात लवकर करून टाका. तुम्हाला पण अडचणी या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे जर तुमचे हे दोन महत्त्वाचे काम अधुरे असतील तर लवकरात लवकर चला करून घ्या. आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी जे तुम्हाला 17 जिल्हे सांगितले या 17 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही तर असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर लवकरात लवकर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या ठिकाणी आहे की नाही आहे. म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तर चला ते महत्त्वाचे आपण ते महत्त्वाचे दोन काम बघू जेणेकरून तुम्हाला पण हे दोन महत्त्वाचे काम जर तुमचे अधुरे असतील तर तुम्हाला पण करणं
अतिशय गरजेचे असणार आहे. तर चला यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे KYC. बऱ्यापैकी शेतकऱ्यांची KYC बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, पण ज्यांची KYC पूर्णच नाही तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. दुसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. जर आता तुमची फार्मर ID बनवलेली नसेल तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी दिलासा मिळेल. तुम्हाला पण जो हप्ता आहे येणारा हप्ता तुम्हाला देखील मिळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, फक्त हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण नक्की करा. तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू